मी खाली पडलो होतो ना, खाली पडलं म्हणजे थोडं नुसतं ऐकायला होतं मला. तर ह्याचा पण संतोष देशमुख करा म्हणजे. सगळ्याला हवी म्हणजे म्हातारी आमची अशी अजून थरथर थर सासूबाई आमची कापती अशी थरथर लटलट करतात. आशीर्वाद म्हणलं तर येत आता राजकारणी धनुभाऊ, दुसरा कोण नाही. धनंजय मुंडे दुसरं कोणीच नाही. कारण की संतोष देशमुख करू म्हणते ह्याच्या मग दुसरं काय विषय काय मला सांगा. गळ्यातलं सुद्धा कुठं घेतलं का फेकलं काय केलं ते सुद्धा मला पत्ता नाही आल्या बघितलं बे. नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव आणि गाव आहे. तिथं गाव गुंडांनी हायदोस केला. एका प्रकरणात बेधम एका कुटुंबाला मारहाण झाली आहे. फक्त एकदाच नाही तर 2 ते 3 वेळा. माझ्यासोबत सध्या ते आहेत ज्यांना मारहाण झाली आहे. आता नेमकं प्रकरण काय होतं आणि किती वेळा ही मारहाण झाली आणि हे गावगुंड नेमकं आहेत तरी कोण? ते गावापासून आमची वस्ती 1-1.5 किलोमीटर अंतरावर थोडी. प्रथमतः त्यांनी काय केलं, लाईट बंद केली. 40-45 जण घरी आली. घरी आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट हाणायचं चालू केलं. 2 जणांच्या हातात कोयती होती, 1 जणाच्या हातात कोराड होती आणि बाकीचे काय सगळ्या लोखंडाची रोड अशी त्यांच्या प्रत्येक जणाच्या हातात होती. समजे 40 जण होते आलेले. लाईट बंद केले होते. त्यांनी विचारपूस काय नाही, विचारलं नाही, काय नाही. तर त्यांनी हाणायचं चालू केलं. विषय काय झाला तर आधी असं बोलता पहिली भांडणं झाली ते ना आमची. तर पहिली भांडणं माझी काय चूक होती ही त्याला नुसतं विचारलं, माझी काय चुकी होती का. तर नेकनूरमध्ये होतं ते मला ये गावात तुला सांगतो काय चुकी होती. तर एक अर्ध्या तासानंतर त्यांनी मला फोन केला, तुझ्या घरी आलो आणि तू ये. आलो तर त्यांनी आलो तर हाणायचं चालू केलं समजायलाच. आधी तर घरच्याला चालू केलं तर मी आलो तर मला हाणलं. कोयत्याचं वारं डोक्यात, सळेच्या रोडनी आईला हाणले, हे भावाला हाणले. लाईट बंद केली आणि हाणल्यापासून ती बाकीची जी होती आता हाणणारी अनंता गिनेनदेव खानदारी, दत्ता मच्छिंद्र खानदारी, गिनेनदेव कारभारी खानदारी ही गावगुंड मेन आहेत. आणि ह्यांचा मुलगा डॉक्टर आहे. काय 2 नंबर करतं काय करतं आपल्याला काय ते माहीत नाही. गावाकडून तिकडं अमरावतीला डॉक्टर आहे ते तिकडून आलं की एक गाडी एक दारूचं बॉक्स 20 लेकरं घेतं. म्हणजे त्यांची दादागिरीची दहशत येते माझ्या गावात. असे प्रकार आहे. संजीवन कारभारी खानदारी, नंतर लव प्रभू खानदारी, बापू बाळासाहेब दाराडे. नावं लिहिलेले असतील ना तुमच्याकडे? डोक्याला लागलं म्हणून मला जरा एवढं कन्फ्युजन होती त्यामुळं बोलतो. त्यांच्या डोक्याला एवढी मारहाण झाली आहे की त्यांच्या लक्षात सुद्धा राहत नाही आहे सध्या की नेमकं त्यांना मारलंय कोणी आणि लोक किती जण आहेत म्हणून. त्यांनी चिठ्ठीवर नावं ठेवलेत. म्हणजे एवढे सध्या गुन्हेगारी बीडची ना तोंड वर काढते. पण SP साहेब नेमकं करतायत काय याच्यावर आता प्रश्नाचिन्ह उभं राहत आहे. सध्या ते नाव शोधतायत. आता चिठ्ठी कुठे आहे त्यांच्याकडे ठेवलेली? उमेश राजभाऊ खानदारी, गणेश मच्छिंद्र खानदारी, रामहरी अभिमान खानदारी, लव प्रभू खानदारी ही त्यांची अशी 10-7-8 जणांची गँग आहे. ही गावात ह्यांनी दहशत माजवली. ही दररोज कोणाला अशी काय म्हणजे कारस्थान नसलं तरी हानतेत, मारहाण समजा गावाला माहिती. ह्यांची दहशत आहे आणि येणाकारण माझ्या कुटुंबावर अन्याय केला आहे. आता आणि हे काय केलं, मी खाली पडलो होतो ना, खाली पडलं म्हणजे थोडं नुसतं ऐकायला होतं मला. तर ह्याचा पण संतोष देशमुख करा म्हणजे बाकीची समधी 35-40 जण होती. हाणणारी ही 7-8-10 जण आहेत. असा विषय असा प्रकार झालेला आहे आणि आम्हाला न्याय पाहिजे, बाकी काही नाही. तुम्ही काय तक्रार वगैरे नोंद केली आहे नेकनूर पोलीस स्टेशनला वगैरे? हां, यांची दाखल गेलेली आहे दवाखान्यात आहेत. आता गेल्यावर तक्रार नोंद करणार. त्याच्यानंतर ह्या गावगुंडांचं म्हणजे हे किती वेळा हे सगळं झालं होतं, किती वेळा मारहाण वगैरे सगळे झाली आणि हे कशामुळे होते नेमकं एक्झॅक्ट कारण काय आहे? एक्झिट याला कारणच नाही. पहिली अशीच केली त्यांनी. पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यांना विचारलं ना, गाव लेवलची माणसं बोलून विचारलं. ते म्हणजे काय ना, आम्ही पिल्यामुळे आमच्याकडून झालं चुकून, एवढी बरं आम्हाला सोडा. मग सोडलं. गावातली पुढारी सरपंच होता, 4-5 जी पुढारी होती त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन विषय मिटवला. काय केस व्यापारी काही पडला नाही. नंतर ना या आता डबल ही अशी गोष्ट केली त्यांनी. यावेळेस ते दारू वगैरे पिऊन होते का? पिलेले होते. म्हणजे यांनी दारू पिऊन तुम्हाला मारहाण केली? हो, दारू पिऊन मारहाण केली. दादा तुम्ही तिथे होतात, किती जण होते हे सगळे आणि तुमच्या घरात सध्या कोण कोण होतं? सगळेच होते. किती जण होते? 30-35 होते. आणि घरी त्यावेळेस कोण कोण होतं? तुम्हाला मारहाण झाली तेव्हा तुमच्या घरात कोण होतं? सगळे आई वडील सगळे होते. वडिलांना त्यांना पण मारहाण केली? सगळ्याच केली.
त्यांना थोड्याशा गोळ्या चालू आहेत तर त्याच्यामुळे त्यांना बोलता येत नाही आहे सध्या. आता नेमकं तुम्ही कोणाला भेटलात किंवा मग पुढची आता मागणी काय? मागणी काय नाही, हा पण 367 कलम लागू झाला पाहिजे एवढीच मागणी आमची. आम्हाला न्याय द्या, नाहीतर आम्ही आमरून उपोषण करू, आता आत्मदहन करू. जर का न्याय नाहीच भेटला तर मग काय? आमरून उपोषण करू, एक तर मग कुटुंब, आता मग आत्मदहन करू. ह्याच्याशिवाय पर्याय काय दुसरा नाहीच. कधी झालं होतं हे? हे रविवारी संध्याकाळी, तारीख काय होती, संध्याकाळी 6:30 वाजता झालं, पण तारीख काय होती रविवारी 12 तारखेला रविवारी संध्याकाळी झालेली. एकंदरीत सध्या बीड जिल्ह्यात वातावरण असं झालं आहे की गावगुंडांनी हायदोस माजवला आणि मान वर काढतायत सध्या. पण अडचण ही आहे की आता यांना जर बसणार आहे का आणि SP सर याच्यावर काही कारवाई करणार आहेत का हे महत्त्वाचं. माझ्यासोबत त्यांची आई सुद्धा आहेत. आई, नेमकं झालं काय होतं त्या दिवशी? आणि नेहमी मारहाण करतायत, लेकाला मारलंय, डोक्यात कोयत्या घातलेल्या का ते लेकाला एवढं मारलंय की त्याला नावसुद्धा लक्षात येत नाही आहे. लक्षात येत नाही काय सुद्धा त्याच्या काढणीव नाही. आमच्या दारात आले ते, म्हणले कुठं आहे? मी म्हणलं बाजारून आला नाही अजून. बोलून घेतलं त्याला, बोलून घेतल्यानंतर तेव्हा अर्ध्या तासाने आला. शिव्या दिल्या त्यांनी आधी दारात येऊन, खूप खूप शिव्या दिल्या, घाण घाण शिव्या दिल्या. आणि आमची 1-1.5 किलो वस्ती लांब आहे, आणि आमची 1-1.5 किलो वस्ती लांब आहे. आमच्या वस्तीसमोर कोणीसुद्धा नाही. आणि ते घरात आले असेच एक बेग बायकाला हाणाय सुटले ना, पोराला बी हाणून असं पाडलं खाली. त्याला उठायना 4-10 जण वर बसले. आणि कुणीसुद्धा सोडवाय नाही ना, कोणच नाही. रानात वस्ती, आमचं हे करा, आमची राहण्याची सोयी करा, आम्ही इथून उठत नाहीत. आमचं काहीतरी केल्याशिवाय राहण्याचं आमचं काही हेच नाही वस्ती. आम्हाला न्याय भेटला तर ठीक, नाही आम्ही आत्मदहन करू. तिथं दुसरा पर्याय ना आमच्या पुढं काय. त्यावेळेस आई सगळे घरात लेडीज किती होतात तुम्ही? आम्ही लेडीज, आमच्या सासूबाई एक, आम्ही 5 जणी लेडीज होतो. 5 जणी आम्ही, 3 जण जावा, आमची एक सून आणि एक सासूबाई, 5 जणी. त्यांना मारहाण वगैरे केली? सगळ्याला हरवलं. म्हणजे म्हातारी आमची अशी अजून थर सासूबाई आमची कापती, अशी थर लटलट करतात. हो, त्यांनी जाणून बुजून आमच्या पोरावर चलाव केला. का तर मारण्यासाठी चालते, पण ते कसं तरी वळून घेतलं. हो, मेलं म्हणून टाकून द्यासारखं झालं त्या अवस्था. हो, वळून घरात नेलं. नंतर ना मी नेकनूर पोलीस स्टेशनला गेलो. नेकनूर पोलीस स्टेशन सांगितलं आम्हाला तुम्ही सरकारी दवाखान्यात जावा. मग तिथं नंतर गेल्या संग जी आमच्यासोबत जी आली ती गावातली, एकतर जातीचा कसा आहे जास्त दहशत आमच्या गावात, जी सोबत आली ती, जी जवळची आमची भावकी म्हणा काय म्हणा, सरकारी जाऊन ऑल कॅमेऱ्यासमोर त्यांनी 2 रट या पोराला मारलं. लाईव्ह यायला दाखवा. तुला का मारहाण केली होती? काय नाही, सोबत नुसतं गेल्यामुळं त्यांच्यासोबत का गेला तू, अशामुळं मला 2-3 रट हाणले त्यांना. तिथं CCTV कॅमेरा आहे, तिथं समोरासमोर दिसतंय. कुठे मारहाण केली? सरकारी दवाखान्यामध्ये मारहाण केली मला. सरकारी दवाखान्यामध्ये मारहाण केली. तिथं काही कारण नसतं. ह्यांच्यासोबत गेलो ह्यांना, किंवा समजा ह्यांच्या का दवाखान्यातून ह्यांना घेऊन गेला म्हणून 2 रट मला त्यांना तिथं हाणले, कारण नसताना हाणले. एवढी गावात एवढी गुंडशाही यांची दहशत आहे, तुम्ही आजपर्यंत केलं नाही का? काही तक्रार वगैरे दाखल केली? याच्या अगोदर एक कंप्लेंट त्यानं केलेली होती. ते आमचा चुलत भाऊ आहे, त्यानं एक कंप्लेंट केलेली होती अगोदर. पण ती कंप्लेंट पोलीसवाल्यांना समजा घेतली नव्हती अगोदर, की त्याला म्हणले की बाबा एवढ्या वेळेस जाऊ दे, परत आल्यावर आपण बघू. पण दुसऱ्या वेळेस ज्या वेळेस गेलो त्यावेळेस आम्ही फोटो काढला होता पोलीस स्टेशन समोर समजा. पण त्यांना काही विशेष एवढं काही तक्रार दिली नाही. परत वेळेस आल्यावर बघू म्हणले काय होईल. उद्याच्याला अजून काही वाटलं असतं म्हणले आपण काहीतरी. सध्या आलेत आता दवाखान्यात. आलात तुम्ही पोलीस स्टेशनला, सध्या जा सरकारी हॉस्पिटलला जा, बघून या. परत एक वेळेस आल्यावर म्हणले मग बघू काय करायचं ते. असं या सगळ्या गावगुंडांना नेमका आशीर्वाद कोणाचा आहे? आशीर्वाद म्हणलं तर हे आता राजकारणी धनुभाऊ, दुसरा कोण नाही, दुसरं कोणीच नाही. कारण की संतोष देशमुख करू म्हणते, ह्याच्या मग दुसरं काय विषय काय मला सांगा, काय याचा दुसरा विषय काय? पण असं नाही, ती पोरग डॉक्टर आहे, जे आहे अनंत गिनेनदेव कांदारे, ते पोरग डॉक्टर आहे अमरावतीला. 8व्या दिवशी 4थ्या दिवशी गावात असतं, दारूचं बॉक्स घेणार, विशिक पोरं घेतं, गावात शेजारी टिकली जाऊन बसतात, पेते तिथंच काय प्लॅनिंग करायचे करतात. एखाद्याला मारायचं काय करायचं समजा त्यांचं तिथंच आहे. आणि असे एखाद्या गरीब तिच्यावर नेऊन जाऊन करतात पुन्हा. आम्हाला फार भीती बघा गावात, ह्या फार भीती आम्हाला. वस्ती आमची लांब आहे, आम्हाला काहीतरी सुविधा केल्याशिवाय आम्ही इथून उठू शकत नाही. आमची काहीतरी सुविधा लावायला पाहिजे. हो, त्यांचं आपल्या जीवाला धोकाच आहे. मेन दत्ता मच्छिंदर खानदारी, गिन्नेदेव कारवारी खानदारी, आणि ह्यांच्या दोन्हीतलं मेन म्हणजे अनंत गिन्नेदेव खानदारी. हे तिन्ही बसून आपल्या जीवाला धोका आहे. आम्ही
त्यांचं नाव घेऊ शकतो बघा. काही जर झालं तर आम्ही आमच्या घराला कुणाला जर काही झालं का तर त्यांचं नाव आम्ही घेऊ शकतो. हो, आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे. आम्हाला धडधड करते घरी जायला, भीती वाटते आता सध्या. असं जावं असं वाटणं घराकडं आम्हाला, इतकी भीती वाटते. सासूबाई आमची लटलट कापती, थरथर कापती, केवढी नारडती, तरी जनावराला मारले. घरातली माणसं वडून घ्या बाहेर वडा बाहेर वडा म्हणून का जनावर होते काय माराय आम्हाला? आमच्या वस्तीसमोर कोणी सुद्धा नाही. आम्हाला इतकं त्यांनी हो, आणि लाईटी बंद करून अंधार करून आली आम्हाला मारायसाठी. ती जी फ्यूज आहे डीपी मध्ये ते पहिले जाऊन काढलं आणि नंतर घरी आले. अख्या गावात लाईट होती, फक्त आमच्याच घरी लाईट नव्हती. गळ्यातलं सुद्धा माझ्या ओढून घेतलं. ते गळ्यातलं सुद्धा कुठं घेतलं का फेकलं काय केलं ते सुद्धा मला पत्ता नाही. आल्या बघितलं मी. हो, का गळ्यातलं सगळं वरबाडून ओढून घेतलं सगळं सुद्धा. का आल्यापासून माझ्या गळ्यातलं नाही काहीच नाही. सगळं माझ्या गळ्यातलं बी घेतलं ओढून. कुठं टाकलं काय केलं त्याचा पत्ता नाही. त्या दारासमोर सुद्धा कुठं गवचलं नाही. एकंदरीत सांगायचं झालं तर सध्या मसाजोगचे सरपंच आहेत स्वर्गीय संतोष देशमुख यांना सध्या आत्ता न्याय मिळत नाही आहे लवकर. पण त्यांचं नाव घेऊन अजूनसुद्धा काही गावगुंड काही गरीब जनतेला छळतात आणि मारतात. ही खरीच लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नेकनूर पोलीस स्टेशनचे पोलीस आणि बीड जिल्हा पोलीस प्रशासन करतंय काय? आणि आता यांची मागणी अशी आहे की जर का त्यांच्यावर 307चा गुन्हा दाखल केला नाही, त्यांना जर का तातडीने अटक केलं नाही तर ते आत्मदहन करणारे ते कुटुंब. आणि सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न पडतो आजही की या गावगुंडांची दहशत नेमकं कमी कधी होणार आहे? कॅमेरामॅन मुकुंद चिंचकर सोबत मी बालाजी शिंदे. मी आहे सध्या सिव्हिल हॉस्पिटल बीडमध्ये. लोकाच्या टीव्ही पाहताय आपण.